हे अनारसे बनवायला तसे सोपे आहेत, पण त्यांची कृती थोडी जास्त वेळ घेणारी आहे आणि अगदी लक्षपूर्वक आणि एकाग्रतेने करावी लागते. नाहीतर अनारसे फसू शकतात. यात गुळाचे प्रमाण थोडे जरी जास्त झाले तरी अनारसे तेलात विरघळतात. म्हणून इथे स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितली आहे. नमस्कार, मी वर्षा. अभियन्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी आता आपण यासाठी 2 वाट्या जुने कोलम तांदूळ घेतले आहेत. हे अशा प्रकारे 4 ते 5 वेळा स्वच्छ चोळत धुवून घ्यायचे. आता यात भरपूर पाणी घालून आपण हे 3 दिवस 3 रात्री भिजत ठेवणार आहोत. एखादा दिवस जास्त लागला तरी चालेल. दुसऱ्या दिवशी आणि आदल्या दिवशी भिजत घातलेल्या वेळेलाच तांदूळ न चोळता बदलून घ्यायची. आता हात फिरून पाणी ओतून टाकायचे आणि दुसरे पाणी घालून परत झाकून ठेवायचे. चौथ्या दिवशी नुसता हलका हात फिरवून पाणी ओतून टाकून 2 ते 3 वेळा हे हलक्या हाताने तांदूळ धुवून घ्यायचे, म्हणजे त्यांचा आंबूस वास निघून जाईल. आता एका पातेल्यावर साळण ठेवून आपण ही धुतलेले तांदूळ त्यात 15 मिनिटं 15 मिनिटांसाठी निथळून घ्यायचे. म्हणजे मग पाणी खाली पातेल्यात जमा होईल. आता हे निथळलेले तांदूळ अ, एका कॉटनच्या कपड्यावर वाळत घालणार आहोत. हे बघा, हे अशा प्रकारे पसरवून या कपड्यावर आपण अर्ध्या तासासाठी हे तांदूळ पंख्याखाली वाळवून घेणार आहोत. अर्ध्या तासानंतर हे तांदूळ चेक करायचे आहेत. आपल्याला हे तांदूळ वरचे पाणी सुकेल इतकेच वळवायचे आहेत. आतून दमटपणा तसाच ठेवायचा आहे. आता हे अशा प्रकारे चेक करूयात. तळहात अशा प्रकारे तांदळांवर दाबून बघायचा. अर्धे तांदूळ हाताला चिकटले गेले पाहिजेत आणि अर्धे तांदूळ खाली पडत असतील तर आपले तांदूळ वाळले तसे समजायचे. आता हे एका मिक्सरच्या भांड्यात थोडे-थोडे घेऊन आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि मग मैद्याच्या चाळणीत घेऊन हे व्यवस्थित चाळून घ्यायचे. यात दमटपणा असल्यामुळे थोडीशी कणी यात शिल्लक राहते. ती परत मिक्सरमध्ये घेऊन अगदी बारीक वाटून घ्यायची आणि परत चाळून घ्यायची. आता हे पीठ एका वाटीने मोजून घेऊयात. साधारण मध्यम वाटीने हे 4 वाट्या पीठ तयार झाले आहे. आता यात बारीक किसून घेतलेला 2 वाटी गूळ मिक्स करायचा आहे. गूळ अगदी बारीक किसून घ्यायचा. तुकडे ठेवायचे नाहीत, नाहीतर गुळाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकेल. थोडा मिक्स करून आता हा परत आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. यावेळेस मात्र मिक्सर बंद चालू करत किंवा पल्स मोडवर हे आपण वाटायचे आणि त्या प्रकारे बारीक झाले की प्लेटमध्ये काढून घ्यायचे. जास्तही मिक्सरला फिरवायचे नाहीत, नाहीतर गूळ उष्णतेने वितळायला लागेल. आता सगळे मिश्रण फिरवून झाल्यावर एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून 2 गोळे तयार करून घेतले. या पिठात गुळाचे प्रमाण अगदी योग्य तेच वापरावे लागते. तर अनारसे तेलात वितळतात. आता हे पीठ आपल्याला एका डब्यात भरून 4 ते 5 दिवसांसाठी झाकून ठेवायचे आहे. 4 ते 5 दिवसानंतर आता हे आपले अनारसांचे पीठ तयार आहे. आता यातला एक गोळा ताटात काढून घेऊन परत व्यवस्थित मळून घेणार आहे. पीठ मोकळे करून मी यात अर्धा चमचा घट्ट तूप घेतले आहे. सैलसर तूप असेल तर 1च चमचा घेऊ शकता. पण त्यापेक्षा जास्त तूप घ्यायचे नाही, नाहीतर पीठ सैल होईल. आता हे पीठ थोडं मळून त्याचा गोळा तयार करून घेतला. हाताच्या उष्णतेनेही हे पीठ सैल होते. आता या पिठाचे छोटे-छोटे सारख्या आकाराचे गोळे तयार करून घेतले. म्हणजे अनारसे वळायला सोपे जाईल. यातला एक गोळा हातावर घेऊन थोडा चपटा करून घेतला आणि मग प्लेटमध्ये खसखस पसरवून तो त्यावर ठेवला. हे बघा, अशा पद्धतीने बोटांच्या मदतीने गोल फिरवत अनारसा वळून घेतला. अशा प्रकारे थोडे अनारसे तुम्ही खसखशीवरच वळून ठेवू शकता आणि मग तळायला घ्यायचे. बघा, अशा प्रकारे मध्यम जाडीचा अनारसा आपण बनवणार आहोत. आता इकडे कढईत योग्य प्रमाणात तेल गरम करून घेतले आहे आणि मग गॅस मंद करून यात आपण खसखशीची बाजू वर ठेवून अनारसा सोडणार आहोत. अनारसा सोडल्यानंतर झाऱ्याने त्यावर तेल उडवत वरची बाजू तळून घ्यायची आहे. सतत झारीने तेल उडवत आपल्याला हा वरच्या बाजूनेच आणि पलटी न करताच तळून घ्यायचा आहे. थोडा सोनेरी रंग आल्यावरती हा
अनारसा काढून घेतला. अशा प्रकारे सगळे अनारसे तळून घेतले. अशा प्रकारे पौष्टिक आणि खुसखुशीत असे सुंदर अनारसे तयार झाले आहेत. ते पीठ घट्ट झाले तर त्यात अर्धा चमचा तूप किंवा 2 चमचे दूध मिसळून तुम्ही हे व्यवस्थित करू शकता. आणि पीठ सैल झाले तर यात 2 पीठ किंवा 2 चमचे पोहे वाटून घालू शकता. हे मिक्स करून ठेवून पुन्हा 1 दिवस ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी अनारसे बनवायचे. रेसिपी आवडली तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.